मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण लाईन हा जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतोय त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. लाईन हे एक एलिमेंट आहे किंवा एक टाईप ऑफ अ ट्रान्सपोजेबल एलिमेंट जो की आपण प्रत्येक एलिमेंट माहिती आहे आपल्याला की ट्रान्सपोजेबल एलिमेंट हे एका मोबाईल जेनेटिक मटेरियल असतं किंवा एलिमेंट असतं जे की एका प्लेसपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये विदिन द जिनोम ते जम्प करत असतं किंवा त्याचं लोकेशन हे चेंज करत असतं. तसं त्याचं फंक्शन जे काय आहे ते सेम आहे. लाईन हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट किंवा हा जो एलिमेंट आहे तो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी विदिन द जिनोम जम्प करतो किंवा लोकेशन त्याचं चेंज करतो. तर आता त्याचे 3 मेन टाईप आहे. लाईन 1 लॉंग इंटरप्रेस न्यूक्लिअर एलिमेंट. तर लाईनचा जो फुल फॉर्म आहे तो असा आहे लॉंग इंटरस्प्रेस न्यूक्लिअर एलिमेंट. हा जो की फर्स्ट जो की एलिमेंट आहे तो मोस्ट ॲक्टिव्ह आणि त्याचं ट्रान्सपोजिशन जी काय प्रोसेस असेल ती इफेक्टिव्ह असते आणि मोस्ट अबंडंट आणि ॲक्टिव्ह हा जो काही लाईन 1 हा जो काही एलिमेंट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरे दोन आहे लाईन 2 आणि लाईन 3. हे झाले त्याचे टाईप्स. तर आता आपण त्याचं स्ट्रक्चर पाहूयात. तर जे लाईनचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये मेनली 4 जे काही कॉम्पोनंट आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे 5 डॅश अनट्रान्सलेटेड रिजन जे की UTR आहे. जे अनट्रान्सलेटेड म्हणजे जे ट्रान्सलेट होत नाही ते असे 5 रिजन 5 डॅशला UTR रिजन आहे. ओपन रीडिंग फ्रेम जे की ORF म्हणतो आपल्याला फर्स्ट, जिथं की RNA बाइंडिंग असतं जे की प्रोटीनला कोड करतं. तसंच जो की ओपन रीडिंग फ्रेम 2 हा जो काय आहे तो एनकोड द एंडोन्यूक्लियसेस अँड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. आणि जो दुसरं जे काही फ्रेम असतं त्याच्यामध्ये 2 मेन एन्झाईम असतात, एंडोन्यूक्लियसेस आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आपलं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं आपल्याला फंक्शनिंग माहिती आहे की तो मेनली काय करतो. जर एखाद्या लोकेशनमध्ये किंवा एखाद्या सेलमध्ये त्याला एंटर करायचं असेल त्यावेळेस त्या एलिमेंटला किंवा त्या जिनोमला तो आधी RNA मध्ये असतो, कारण तो सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम आहे. त्याला कन्वर्ट केलं जातं DNA मध्ये कन्वर्ट करतो. त्याला म्हटलं जातं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एन्झाईम. आणि हा जो काही एन्झाईम आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एन्झाईम त्याला मदत करत असतो. तर हा जो काही एन्झाईम आहे तो त्याला पूर्णपणे त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी मदत करतो. आणि जेणेकरून तो एखाद्या सेलमध्ये जर गेला तो जो की विथ दी हेल्प ऑफ इंटिग्रेज एन्झाईमने तो एंटर करत असतो. तो एंटर केला त्याच्यानंतर त्याचं परत ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते आणि ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन प्रोडक्शन होतं. आणि वेगवेगळ्या ज्या प्रोसेस वगैरे असतात ट्रान्सपोजिशनच्या असू दे किंवा एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये त्याला एंटर करायचं असेल, ती सेल त्याला सोडायची असेल तर ती सेल पूर्णपणे बस्ट होते, मग दुसऱ्या सेलमध्ये तो एंटर करतो. ते झालं त्याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं एन्झाईम. आणि एंडोन्यूक्लियस म्हणजे काय, जो की त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस म्हणजे तो एका बाजूने त्याला कट करतो, कट करण्याचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याला पेस्ट करण्याचं काम करतो. आणि त्याच्यामध्ये 3 डॅश UTR जो की अनट्रान्सलेटेड रिजन पण आहे, 5 डॅशला पण आहे, 3 डॅशला पण आहे. ORF1मध्ये जे की RNA बाइंडिंग आहे ते प्रोटीन इनकोड करतं. जो की दुसरं जे काही ओपन रीडिंग फ्रेम आहे त्याच्यामध्ये एंडोन्यूक्लियस आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आपल्याला पाहायला मिळतं. एकदम सिम्पलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचं मेकॅनिझम काय आहे, तर पहिल्यांदा हा जो काही ट्रान्सक्रिप्शन असेल लाईनचं ते RNAमध्ये होतं, जो की ट्रान्सलेशन होतं ORF1 आणि ORF2 प्रोटीनमध्ये. आणि नंतर मग हा जो की पहिल्यांदा काय होतं, जो की लाईन असतो तो त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं. आता तो DNA तो RNA कन्वर्ट होतो. ही त्याची मेन प्रोसेस आहे. आपल्याला माहिती आहे की DNAचं RNAमध्ये कन्वर्ट होतं सेंट्रल डोग्मा, DNAचं RNAमध्ये, RNAचं प्रोटीनमध्ये. पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन. तर मग जे काही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असेल त्याच्यामध्ये होते, RNA फॉर्म होतो. RNAमध्ये त्याच्यानंतर ते 2 प्रोटीन आहे ORF1 आणि ORF2 याचं ट्रान्सलेशन होतं, ते प्रोटीन फॉर्मेशन करतात. प्रोटीन फॉर्मेशन झाल्यानंतर हा जो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टची जी प्रॉपर्टी आहे, ज्यावेळेस तो RNAमध्ये असतो, जर त्याला दुसऱ्या एखाद्या मेकॅनिझममध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या सेलमध्ये त्याला एंटर करायचा असेल तर त्याच्यासाठी तो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एन्झाईम जो काही आहे तो त्याला RNAचं कन्व्हर्जन DNAमध्ये करतो. तो एखाद्या सेलमध्ये इंटिग्रेट होतो वाय एंडोन्यूक्लियस. त्याच्यानंतर तो इंटिग्रेट झाल्यानंतर त्या जिनोममध्ये इंटिग्रेट झाल्यानंतर सेलमध्ये इंटिग्रेट झाल्यानंतर त्याचं ट्रान्सपोजिशन प्रोसेस असेल
किंवा त्या जेनेटिक मटेरियल असेल त्या न्यूक्लियसचं किंवा सेलचं त्यासोबत तो इंटरग्रेट होतो. ते झालं त्याचं मेकॅनिझम. त्याचं फंक्शनिंग जर पाहिलं तर जीनोम इव्होल्युशनमध्ये जे इव्होल्युशन झालेलं आहे तसंच जीन रेग्युलेशनमध्ये रेट्रो ट्रान्सपोजिशन म्हणजे त्याच्यात प्रॉपर्टी आहे. कारण जो रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन मेन जे आपण ते म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी आहे त्याला आपण रेट्रो ट्रान्सपोजिशन म्हणतो, की तो स्वतःला RNAचं कन्व्हर्जन DNA करून घेतो, एखाद्या सेलमध्ये इंटिग्रेट होतो आणि परत मध्ये जी ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस होते त्याला म्हटलं जातं रेट्रो ट्रान्सपोजन किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईमद्वारे. ते झालं त्याचे मेन फंक्शनिंग. जीन रेग्युलेशन म्हणजे तो जीन एक्सप्रेशन वगैरे करायला मदत करतो. जिनोमिक इव्होल्युशन म्हणजे इव्होल्युशन कसं होतं ते डिस्कस करण्यासाठी, याचा फंक्शनिंग करण्यासाठी याचा मदत होत असतो. आणि जर जिनोमवरती इम्पॅक्ट पाहिला तर म्युटाजेनिक्स म्हणजे जे काही नवीन ट्रेट वगैरे होत आहे किंवा जीनचं फंक्शनिंग वगैरे असेल ते याच्यामध्ये इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर क्रोमोझोमल रिअरेंजमेंट करण्यासाठी सुद्धा याचा वापर हा केला जातो. आणि मेन जर आपण रिसर्च ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं तर जीन थेरपी म्हणजे वेगवेगळ्या जीनचं चेंजेस वगैरे करून किंवा त्याच्यामध्ये त्या डिसीजला कॉज करण्यासाठी जो काही जीन आहे तो चेंज करून हेल्दी जीन ते टाकून त्याच्या मदतीने आपण ही टेक्निक करू शकतो. तसंच कॅन्सर रिसर्चसाठी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे काही असतील त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही लाईन हा जो काही लॉंग इंटरप्रेस जो काही इलिमेंट आहे तो आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.